ठिकाणी पुणे जिल्ह्याची अतिशय महत्त्वाची दोन्ही राष्ट्रवादी ज्या तालुक्यामध्ये एकत्र आलेले नाही अशा आंबेगाव तालुक्यात निकम आणि वळसे पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती आणि एकीकडे दोन्ही शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्र आले होते। तेथील माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण गिरे यांनी विवेक वळसे यांना खरं तर आता मोठं आव्हान निर्माण केलं होतं आणि या अतितटीच्या लढतीमध्ये अरुण गिरे कुठेतरी पुढे जाताना दिसत होते। त्यावेळेस विवेक वळसे पाटील पिछाडीवर राहिले। त्याच्यानंतर पुन्हा विवेक आघाडीवरती गेल्यानंतर अरुण गिरे हे कुठेतरी पिछाडीवर अशी चालू असताना या ठिकाणी विवेक वळसे पाटील यांनी खरं तर ही निवडणूक जिंकली जरी असली तरी अटीतटीची लढत पाहायला मिळाली आणि यामध्ये दिलीप वळसे पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती। गेल्या अनेक दिवसापासून तालुक्यात होणाऱ्या अनेक घडामोडीमध्ये दोन राष्ट्रवादींची एकत्र येणं हा संकेत दिला असला तरी आंबेगाव तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि वळसे पाटील यांचे विधानसभेचे विरोधक म्हणून देवदत्त निकम यांनी या तालुक्यामध्ये मोठं आव्हान निर्माण केलं होतं आणि त्यातच दोन्ही शिवसेना एकत्र आल्याने या ठिकाणी राष्ट्रवादीची मोठी दुखी होती। परंतु या ठिकाणी दिलीप वळसे पाटील यांनी खरं तर राजकीय अनुभवाच्या जोरावरती निसटता विजय म्हणावा लागेल या ठिकाणी पाहायला मिळत आहे। नक्कीच धन्यवाद अमोल, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे पारगाव जरकरावाडी जिल्हा परिषद गटातून सध्या वळसे पाटलांचे पुतणे हे विजयी झालेले आहेत। त्यामुळे राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे कल आता हळूहळू हाती यायला सुरुवात